मित्रांनो, यापूर्वी आपण 1.1 आणि 1.2 म्हणजे अ टीनेजर्स प्रेयर आणि एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हे दोन एक लेसन आणि एक पोयम आपण शिकलेलो आहोत। आज आपण 1.3 म्हणजेच बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही पोयम आज आपण बघणार आहे। काहीतरी नावच वेगळं वाटतंय ना ऐकायलाच। पोयमचं नाव काय? बास्केट फुल ऑफ मूनलाइट। आता बास्केट आपल्याला माहिती आहे, बास्केट काय असते? एखादी पिशवी, एखादी टोपली, ज्याला आपण काय म्हणतो? बास्केट म्हणतो। फुल ऑफ अगदी भरून काय करायचं? तिला भरायचंय। कशाने भरायचंय? फुल ऑफ मूनलाइट। आता मून हा शब्द काय आपल्यासाठी नवीन नाहीये। मून हा शब्द आपण लहानपणापासून बघतोय, चांदो है ना। मून मून म्हणजे चंद्र, आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, वेगवेगळ्या प्रकारची नावं, जसं चांदोमामा आपण म्हणतो असं देण्यात आलेलं आहे। आणि लाईट, लाईट म्हणजे प्रकाश किंवा उजेड। म्हणजे एक बास्केट पाहिजे कवीला, आणि ती कशाने भरलेली पाहिजे? फुल ऑफ मूनलाइट। या कवितेचे जे कवी आहेत सुनील शर्मा, या कवितेचे कवी कोण आहेत? सुनील शर्मा यांनी बेसिकली ही कविता डोगरी भाषेमध्ये लिहिलेली आहे। आपल्याकडे भारतामध्ये डोगरी भाषा जी आहे ती बहुतांश वेळा जम्मू काश्मीर साईडला वापरली जाते, आणि त्या परिसरामध्ये डोगरी भाषा ही वापरली जाते। ती लोक डोगरी भाषा बोलतात, जसं आपण मराठी बोलतो, राजस्थानमध्ये राजस्थानी बोलतात, तसं ती लोक डोगरी भाषा बोलतात। आणि या डोगरी भाषेमध्ये यांनी ही कविता लिहिलेली होती, बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आणि त्याचं भाषांतर हे इंग्रजी भाषेमध्ये केलेलं आहे, आणि कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट। आज आपल्याला या बास्केट फुल ऑफ मूनलाइट या कवितेमध्ये कवी सुनील शर्मा जे आहेत यांना नक्की काय म्हणायचंय, यांची मूनलाइटच्या बास्केट फुल ऑफ मूनलाइट बद्दल काय संकल्पना आहे ती बघायची। मित्रांनो, आता आपल्याकडे बरेचसे विलेजेस आहेत। विलेज म्हणजे आपण म्हणतो खेडेगाव, आणि सिटी आहेत। सिटी म्हणजे शहर। आता होतं काय, विलेज खेडेगावांमध्ये प्रमुख रोजगार कुठला? तर फार्मिंग। त्यांचा प्रमुख रोजगार कुठला आहे? फार्मिंग आहे। इकडे मल्टिपल आहे, इकडे काही गणनाही नाही, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपण या ठिकाणी करत असतो। आता आपण वर्गात जरी विचार केला की आपले जे पालक आहेत, प्रत्येकाचे पालक काय करतात, तर समजा इथं 50 विद्यार्थी असतील तर 50 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कदाचित आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील, कारण प्रत्येकाचे व्यवसाय कसे आहेत? वेगवेगळे आहेत। पण गावाकडे मात्र बहुतांश लोकांचा व्यवसाय काय असतो? तो असतो शेती, फार्मिंग। आता काही लोक गावाकडनं शहराकडे वळतात, काही लोक गावाकडनं शहराकडे वळतात, आणि यांचा गावाकडनं शहराकडे वळण्याचा जो उद्दिष्ट असतो तो उद्दिष्ट असतो फक्त आणि फक्त आपल्या रोजगारासाठी, आणि रोजगार मिळवून जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त पैसा मिळवून आपल्या कुटुंबाचं जास्तीत जास्त कल्याण व्हावं, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगलं काहीतरी ट्रेनिंग देता यावं, त्यांना चांगले काहीतरी संस्कार देता यावे, या उद्देशाने गावातला माणूस शहराकडे काय करत असतो? वळत असतो। आणि म्हणून गावाकडची लोक शहराकडे विविध प्रकारचे रोजगार करण्यासाठी ते येतात। आता एखादा मुलगा समजा गावातला चांगला शिकलेला आहे, पण त्याच्या शिक्षणाला जर त्याच्या गावामध्ये वाव मिळत नसेल तर मग तो काय करतो? शहराकडे वळतो, आणि मग शहराकडे तो रोजगार करतो। आता होतं काय की शहर आणि गाव हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायच्या। आता हे जे सुनील शर्मा आहेत यांनी विविध प्रकारच्या दृष्टिकोनातून ही कविता लिहिलेली आहे। आपण 1.1 बघितली, टीनेजर्स प्रेयर, त्याच्यामध्ये काही आपण उदाहरणं पाहिली की आपल्या पालकांशी आपलं असलेलं बॉन्डिंग। त्याच्यानंतर आपण 1.2 जे पाहिलं एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, त्याच्यात सुद्धा आपण पाहिलं
की एक मुलगा आणि त्याची आई म्हणजे माकड, ते माकडाशी संबंधित तो धडा होता की माकड जो असतो आणि त्याची आई जी असते, म्हणजे दोन प्राण्यांमध्ये असलेलं, म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा तो प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता आणि त्यांचं मनुष्याशी असलेलं जे बॉन्डिंग होतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आजच्या या कवितेमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाईट मध्ये थोडंसं वेगळं गेलंय. मग जसं 1.2 मध्ये आपण पाहिलं की आईचं मुलाकडचं प्रेम, आज आपल्याला बघायचंय मुलाकडचं आपल्या पालकांसंदर्भातलं प्रेम किंवा त्यांच्याबद्दलची काळजी, त्यांच्याबद्दलची ओढ ही कशी असते ते आपल्याला आजच्या या कवितेमध्ये बघायचंय. तर अपेक्षा करतो तुमच्या सगळ्यांसमोर पुस्तक असेल आणि पुस्तक असेल तर तुम्हाला व्यवस्थित कविता समजून घेता येईल. हे मी तुम्हाला पहिल्या कवितेच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं. तर आपल्या कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता सुनील शर्मा जे या कवितेचे कवी आहेत ते परमेश्वराकडे किंवा चंद्राकडे, आता परमेश्वराकडे म्हणण्यापेक्षा आहेत चंद्राकडे, ते विनवणी करतायत. काय म्हणतायत? ओ मून गिव्ह मी मूनलाईट, मला काय दे? चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आता तो म्हणतो, चंद्राला म्हणतो की मला काय दे? एक बास्केट किंवा 2 बास्केट्स फुल ऑफ, भरून दे, अगदी गच्च भरून दे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड किंवा कंजूसी नको. मला काय कर? 2 बास्केट फुल करून दे. कशाच्या? सीड्स. सीड्स म्हणजे बियाणे. सीड्स म्हणजे काय? बियाणे. कशाचे बियाणे दे? तर मूनलाईटची बियाणे दे. बियाणं कशाची पाहिजेत? मूनलाईटची. म्हणे की ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजे बियाणं द्यायची कशाची? तर या मूनलाईटची बियाणं द्यायची. का? त्याचा उद्दिष्ट काय? तो काय करणार आहे? त्या बास्केट फुल ऑफ मूनलाईट जे आहे ते घेऊन तो काय करणार आहे? बघा इथं म्हणतो, काय म्हणतो? एक बास्केट दे, 2 दे, तुला द्यायचे तेवढे जे, मला कमीच आहे. म्हणजे माझी भूक तेवढ्यात भागणार नाहीये. तू 1 दिली तरी चालणार आहे मला, 2 दिली तरी चालणार आहे मला, तू फक्त दे. किती दे? 1 किंवा 2 बास्केट भरून त्याची बियाणं दे. आणि तो म्हणतो मी त्या बियाणांचं काय करणार? म्हणतो फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आता आपल्या देशामध्ये विलेजेसची अवस्था काही ठिकाणी फारच खराब आहे, कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा तेवढा पुरेसा सप्लाय होत नाही. बऱ्याच गावांमध्ये तर अजून पोचलेली सुद्धा नाही. तशी अशी गावं आता खूप कमी राहिलेली आहेत, पण अशी गावं आपल्या भारतामध्ये अजूनही पाहायला मिळू शकतात की ज्या गावामध्ये अद्याप विद्युत पुरवठा होत नाही, तिथं इलेक्ट्रिक लाईट पोहोचलेली नाहीये. असे विलेजेस, असे गाव आपल्याला पाहायला मिळू शकतील. व्यवस्थित पाण्याची सोय नाही अशी गाव पाहायला मिळतील. व्यवस्थित केबल नाही, हे नाही, ते नाही, भरपूर आज जे आपण सुखसुविधा शहरामध्ये भोगतोय, आपण ज्या सुखसुविधेच्या पार आहारी गेलोय, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की त्या भरपूरशा गावांमध्ये अजूनपर्यंत त्या सुखसुविधांची माहिती सुद्धा नाहीये की असं काहीतरी असतं, असं काहीतरी असू शकतं, हे त्यांना माहिती सुद्धा नाहीये. तर म्हणे की आमच्या गावापासून, समजा हे गाव आहे विलेज, तर विलेज पासून शहरापर्यंत, या सिटी पर्यंत म्हणे की खूप लोक रोज सकाळी कामाला जातात, संध्याकाळी ही लोक कामावर येतात. तर कवीचं म्हणणं काय? सुनील शर्मा म्हणतायत की मला काय करायचंय? रस्त्याच्या दोन्ही बाजूला याच्या बिया पेरायच्या. काय करायचंय मला? रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला काय करायचंय? बिया पेरायच्या. आय वॉन्ट टू सो द सीड्स. मला बिया पेरायच्या या दोन्ही बाजूला, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. का? तर माझ्या गावातनं शहराकडे रोज सकाळी
अनेक लोक कामाच्या उद्दिष्टाने किंवा बाकी काही कारणास्तव शहराकडे रोज जात असतात. आता ही रोज शहराकडे जाणारी जी लोक आहेत, जो माणूस सकाळी शहराकडे जातो त्याला संध्याकाळी परत येणं आलं, म्हणजे रोज सकाळी जाणं, रोज संध्याकाळी परत येणं, हा जो काही चक्र आहे, हे जे काही विधी आहे, ही जी काही कार्य आहे, ही जी काही प्रथा आहे, ही जी काही मी म्हणतो रोजचं रुटीन आहे त्यांचं, या रुटीन मध्ये तो म्हणतो की मला काय करायचंय, तर मला या दोन्ही बाजूला काय करायचंय, मला बिया पेरायच्या. कशाच्या? चंद्रप्रकाशाच्या. कवीला असं वाटतं की समजा मी मँगोच्या सीड्स हे केल्या तर मला मँगो मिळतात, समजा फुलाचं हे केलं फुल मिळतं, म्हणजे ज्याचं रोप ज्याचं बी आपण पेरू ते आपल्याला मिळतं. तर कवीला वाटतं की चंद्रप्रकाश जो आहे याचं सुद्धा बी पेरता येतं, याचं सुद्धा मी बी पेरू शकतो आणि याचं बी पेरून मी काय करू शकतो, चंद्रप्रकाश मिळवू शकतो, असं त्याला वाटत आहे, अशी त्याची धारणा आहे, असं त्याचे विचार आहेत. From the city to my village on the sides of the path I want to so many. सो शब्द आलाय बघा इथे, सो इथे एक शब्द आलाय सो. सो या शब्दाचा अर्थ होतो पेरणी. सो या शब्दाचा अर्थ काय होतो, पेरणे. इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे जी आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडिया मध्ये विचारली जाते आणि त्याची ती म्हण अशी आहे, as you sow, so shall you reap. reap म्हणजे एखाद्या वस्तूचं पीक घेणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला जी मिळते. आता ही जी कविता आहे किंवा हे जे वाक्य आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे हे वाक्य सेम आता मी जे उदाहरण दिलं त्यासारखे. ऍज यू सो, जसं पेराल तसे उगवेल. रीप म्हणजे उगवणे आणि सो म्हणजे पेरणे. जसे पेराल तसे उगवेल. पाप केलं पाप होणार, दुष्ट वागलात दुष्ट होणार, अन्याय केला लोकांवरती तुमच्यावरती सुद्धा अन्याय होणार, लोकांशी चांगलं वागलं तुमच्याशी चांगलं होणार, प्रेमाने वागलं तुम्हाला प्रेम मिळेल, लोकांशी हसून बोलत लोक तुमच्याशी हसून बोलतील, तुम्ही लोकांशी रागाने बोलत लोक सुद्धा तुमच्याशी रागाने बोलतील. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी या ठिकाणी घडत राहतात. ऍज यू सो सो शॅल यू रीप. ही जी घटना आहे, इथं हा सो शब्द आहे, हा सो शब्द या ठिकाणी आलेला आहे. लेखक कवी म्हणताय की मला सिटी पासून विलेज पर्यंत काय करायचे, दोन्ही बाजूला मला बिया पेरायच्या. कशाच्या बिया पेरायच्या? मूनलाईटच्या बिया पेरायच्या. जेणेकरून त्याला असं वाटतं की जर मी मूनलाईटच्या बिया पेरल्या तर मला चंद्रप्रकाश हा मिळेल, असं त्याला वाटतंय. कारण त्याला सुद्धा ही म्हण माहितीये, पेराल तसे उगवेल, जे पेराल तेच उगवेल. I want to so many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. म्हणे की ही लोक सकाळी सगळे कामाला जातात लवकर, ही लोक पहाटे कामाला जातात, कामावरनं संध्याकाळी उशिरा येतात. सकाळी जाणे, संध्याकाळी उशिरा कामावर मिळते. आता सकाळी जाऊन संध्याकाळी कामावर उशिरा येतात आणि जेव्हा ते येतात हा पूर्णपणे परिसर जो आहे तो कसा झालेला असतो, अंधारमय झालेला असतो. विलेज सिटी हे जे डिस्टन्स हे काही कमी नसतं आणि या ठिकाणी रस्ते, लाईट आणि बाकीच्या सुखसुविधा नसतात आणि प्रॉपर रस्ते नसतात आणि म्हणून हे जे अंतर आहे हे जरी थोडं असलं तरी ते त्याला पार करायला किंवा त्याला डिस्टन्स कव्हर करायला फार वेळ लागतो. म्हणून म्हणतो की सिटी टू विलेज आणि विलेज टू सिटी मला काय करायचंय, मला बिया पेरायच्या आहेत. तो म्हणतो की जेव्हा ही लोक परत येतात संध्याकाळी तेव्हा पूर्णपणे काय झालेला असतो, अंधार झालेला असतो आणि या अंधारामध्ये सगळ्यांना यायला काय होतो, फार त्रास होतो. का त्रास होतो पुढे बघा कवितेमध्ये. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. वे बॅक म्हणजे परतीच्या वेळेला. वे बॅकचा अर्थ काय होतो, परतीच्या वेळेला. ऍज माय विलेज इज क्वाईट फार. त्याचं कारण काय, तर माझं गाव फार दूर आहे. ऍज माय विलेज इज
As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. आता म्हणतात की रस्ता लांब आहे, ठीक आहे, लांब आहे, अंतर कापायचंय, मेहनत करावी लागेल, जास्त चालावं लागेल, सायकल आहे, जे काही त्यांच्याकडे छोटं मोठं वाहन असेल त्या वाहनातून ते जातील म्हणे. परंतु रस्त्यामध्ये स्नेक्स, स्कॉर्पिओन्स हे भरपूर आहेत. म्हणजे थोडक्यात जनावरांचा त्रास आहे. आपल्याला रात्री कधी कुठं जायचं म्हटलं तरी आपल्याला कुत्र्यांची भीती वाटते. रात्री आपल्या परिसरात सुद्धा कुत्री भुंकत असतात रस्त्याला, आणि ती कुत्री आपल्याला रस्ता पार करून देत नाही, इकडून तिकडून जाऊन देत नाही. आपल्याला भीती वाटते. कधी तर रात्री उशिरा घरात बाहेर पडून बघा, रात्री रस्त्याला कुत्री फिरत असतात, चावत नाही पण त्रास मात्र नक्की देतात. घाबरून मात्र आपल्याला नक्की सोडतात, कारण त्यांचं काम असते. त्यांचा काही विशिष्ट उद्देश नसतो आपल्याला त्रास देण्याचा, पण त्यांचं काम ते, त्यांचं ते डेली रुटीन आहे, आणि म्हणून त्यांच्या डेली रुटीन प्रमाणे ते वागत असतात. म्हणतात की रस्त्याला काय स्नेक्स आहेत, रस्त्याला साप असतात, स्कॉर्पिओन असतात. म्हणजे साप, स्कॉर्पिओन हे ते त्यांनी फक्त उदाहरण म्हणून 2 नावं दिली. अजून पण प्राणी असू शकतात, छोटे मोठे प्राणी असतात, ते चावू शकतात. एखादा विंचू असेल, हे असेल, ते असेल, काही असू शकतं. आणि हे छोटे मोठे प्राणी काय करतात, माणसाला त्रास देतात. हे त्याला काय करू शकतात, इजा पोचवू शकतात. त्यांची भीती असते, आणि त्यांची भीती असल्यामुळे काय करावं लागतं, अतिशय काळजीपूर्वक चालावं लागतं. अन्यथा जर एखादा प्राणी चावला, एखादा विषारी प्राणी जनावर जर चावलं तर काय होईल, जीव जाऊ शकतो. कारण गावाकडे मग तेवढ्या चांगल्या मेडिकल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल नसतात, आणि तिथं चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नाही. म्हणून मग काय होतं, माणसाला आपला प्राण गमवावा लागतो. आणि हा जो प्राण गमवावा लागतो, या प्राण गमवण्यामध्ये त्याच्या परिवाराची मोठी हानी होऊ शकते. पुढे काय म्हणतोय बघा, It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart flies. आता या ठिकाणी एक शब्द आले बघा, कार्ट. कार्ट म्हणजे कुठलीही गाडी जी जनावरांद्वारे ओढली जाते. मग बैलगाडी असू शकते, टांगा असू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची गाडी किंवा बस बनले, म्हणजे कुठल्याही प्रकारचं सरकारी वाहन सुद्धा बघा, येजा प्लाय एक शब्द आहे, प्लाय. त्याचा त्यांनी क्रियापदाचं 5वं रूप म्हणजे प्रेझेंट टेन्स प्लाइज केलेले, तृतीय पुरुष एकवचन असल्यामुळे प्लाइज केलेले. प्लायचं प्लाय आणि प्लाइज एकच. प्लाय V1, प्लाइज काय V5. तेच आपण आधी पाहिलेले, त्यामुळे तुम्हाला ते फरक लक्षात येऊ शकेल. जसं आपण म्हणतो रन रन्स, ब्रेक ब्रेक्स, टेक टेक्स, ड्रिंक ड्रिंक्स, तसं प्लाय प्लाइज. आता हा जो प्लाय शब्द आहे, प्लाय शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या विशिष्ट ठिकाणापासून एखाद्या विशिष्ट ठिकाणापर्यंत ज्या वेळेला एखादं वाहन सारखं ये जा करतं त्याला प्लाय म्हणतात. म्हणजे बस निगडीवरनं जाते पुण्याला, पुण्यावरनं येते परत निगडीला, परत निगडीवरनं पुण्याला, परत पुण्यावरनं निगडीला. ही काय करते, ये जा करते. म्हणजे निगडीतनं जाणाऱ्या लोकांना समजा 11 वाजता नेलं, ते त्यांना 12 वाजता सोडतात, परत ती तिथून निघते इकडे आणते. म्हणजे लोकांना ती सुविधा मिळते. प्लाय करणे म्हणजे थोडक्यात आपल्या शुद्ध मराठीमध्ये ये जा करणे. ये जा करणे म्हणजे यायचं परत जायचं, यायचं परत जायचं. ही जी ये जा करण्याची पद्धत आहे, या पद्धतीला किंवा या विधीला आपण काय म्हणतो, प्लाय म्हणतो. तर या ठिकाणी कवी सुनील शर्मा काय म्हणतात की आमच्या गावातनं कुठल्याही प्रकारे कार्ट म्हणजे बैलगाडी, टांगा गाडी, कुठल्याही प्रकारची गाडी किंवा सरकारी वाहन, कुठल्याही प्रकारचं बस, एसटी, हे ते, ट्रेन त्यातलं काहीच नाही. म्हणजे कार्ट नाही, बस नाही, कुणीही आमच्या गावामध्ये, शहरातून आमचं गाव किंवा गावातून आमच्या शहराकडे ये जा करत नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रकारची सरकारी किंवा अशी व्यक्तिगत
अशी फॅसिलिटी आमच्या गावाकडनं शहराकडनं आमच्या गावाकडे नाही. त्यामुळे लोकांकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे काय तर सकाळी चालत जाणे आणि संध्याकाळी सुद्धा चालत येणे, चालत जाणे चालत येणे. आणि मग या प्रवासामध्ये ज्या वेळेला संध्याकाळी फार अंधार झालेला असतो मग त्यावेळेस साप, स्कॉर्पिओन या सगळ्या गोष्टींचा काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी काय करू शकतात, इजा पोहोचू शकतात किंवा त्रास देऊ शकतात, जीव घेऊ शकतात. या सगळ्यांचा धोका उद्भवतो आणि हा धोका उद्भवतो म्हणून त्या ठिकाणी कवीची इच्छा आहे की त्याला काय पाहिजे, मूनलाईट पाहिजे. म्हणतो रस्त्याला जर प्रकाश असेल तर काय होईल, कुठला धोका जर संभवतोय, समजा एखादा खड्डा येतो तो दिसेल तरी कमी कमी, एखादा दगड आहे तो दिसेल तरी कमी कमी, ठेच लागून पडणे किंवा खड्ड्यात पडणे किंवा साप, स्कॉर्पिओन यांनी चावणे किंवा यांनी आपल्याला त्रास देणे, या सगळ्या गोष्टी काय होतील, त्यातनं बचावतील, त्या वाचतील. आणि म्हणून तो म्हणतोय की मला काय पाहिजे तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहिजे. प्लाय शब्दाचा अर्थ कळला का? प्लाय करणे म्हणजे ये जा करणे, प्लाय करणे म्हणजे ये जा करणे. आता सुनील शर्मांची एक वेगळी अडचण आहे. ही अडचण तर लक्षात आली, म्हणजे कुठली, रस्त्याला प्रकाश नाही, दुसरं जनावर, खड्डे, दगड, ही ती सगळी गोष्टी लक्षात आल्या. आता एक अजून एक प्रॉब्लेम आहे, तो काय, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तो म्हणतो की ज्या वेळेला माझे वडील घरी संध्याकाळी परत येतात मी झोपलेलो असतो. म्हणजे जेव्हा सुनील शर्मांचे वडील म्हणजे कवींचे वडील ज्या वेळेला संध्याकाळी कष्ट करून, त्रास घेऊन, मेहनत करून आपल्या घरी येतात आणि त्यावेळेला घरी यायच्या वेळेला हे आपले खेळून, बागडून, अभ्यास करून, शाळेत जाऊन येऊन हे सगळं करत सगळं त्यांची दिनचर्या संपवून कवी काय झालेले असतात, झोपलेले असतात. का? लहान मुलं शक्यतो गावाकडे तर खूपच लवकर झोपतात, आपल्याकडे तरी टीव्ही आहे, मोबाईल आहे, या सगळ्या गोष्टींमुळं मुलं जास्त वेळ जागतात. होमवर्क भरपूर असतो, बरेच विद्यार्थी होमवर्क करण्यामध्ये व्यस्त असतात, अभ्यास करण्यामध्ये व्यस्त असतात. आपल्या शहरामध्ये अमूमन 10च्या नंतर झोपण्याची पद्धत आहे. गावाकडे मात्र संध्याकाळी 7-7:30 नंतर सगळी जेवण खाऊन आपल्या म्हणजे घरात जातात आणि झोपायची वेळ झाली असते. म्हणून कवी म्हणतो की ज्या वेळेला माझे वडील घरी परत येतात संध्याकाळी त्यावेळेला मात्र माझी झोपायची वेळ झालेली असते किंवा मी झोपलेलोच असतो. And he goes back early in the morning while I am sleeping. म्हणतात की रात्री ज्या वेळेला ते येतात आय एम अस्लीप. अस्लीप म्हणजे झोपून जाणे. सकाळी ज्या वेळेला ते जातात मी तरी झोपलेलोच असतो. म्हणजे सकाळी सुद्धा हे झोपलेले असतात, रात्री हे झोपल्यानंतर येतात. म्हणजे कवींना त्यांचे वडील दिसतच नाही, त्यांची भेटच होत नाही. सुट्टी या दिवशी झाली तर, पण सुट्टी दिवशी जरी वडील जर घरी असले तर, दोघांची सुट्टी जर सारखी असली तर, नाहीतर ती सुद्धा होणं शक्य नाही. मग कवी म्हणतायत की वडील ज्यावेळेला घरी येतात तेव्हा मी झोपलेलो असतो, वडील ज्यावेळेला सकाळी जातात तेव्हाही मी झोपलेलो असतो. And he goes back early in the morning while I am sleeping. म्हणे की जेव्हा मी सकाळी ते जातात तेव्हाही मी झोपलेलो असतो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. लोन या शब्दाचा अर्थ काय होतो, कर्ज. म्हणे की मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट पाहिजे. कशी? कर्जावर पाहिजे. आता कर्ज म्हणजे काय, कर्ज तुम्हाला एक दिवस परत द्यावं लागतं. कुठल्याही प्रकारचं कर्ज जे तुम्ही जर कोणाकडनं घेतलं असेल तर ते कर्ज तुम्हाला काय करावं लागतं, एक ना एक दिवस तुम्हाला ते कर्ज फेडावं लागतं. एक खूप सुंदर वाक्य एकदा वाचण्यात आलं होतं की एका आई वडिलांची आपल्या मुलाकडनं किंवा मुलीकडनं काय अपेक्षा असते. तर त्या ठिकाणी असं म्हणलं होतं, पॅरेंट्स डोंट एक्सपेक्ट मच. नीट वाक्य आहे का?
जमलं तर लिहून घ्या. पॅरेंट्स डोंट एक्सपेक्ट मच. दे ओनली एक्सपेक्ट दॅट द लोन ऑफ लव्ह टेकन इन आवर चाइल्डहुड. नीट सांगतोय परत एकदा, नीट ऐका. Parents don't expect much. They only expect that the loan of love taken in our childhood should be repaid in their old age. शेवटचं पंचलाईन कळली का? काय म्हणले की प्रेमाचं कर्ज आपल्या आई वडिलांकडनं जे आपण आपल्या बालपणी घेतलेलं आहे, आपण आपल्या बालपणी जे आई वडिलांकडनं प्रेमाचं कर्ज घेतलेले ते त्यांच्या म्हातारपणी त्यांना आपल्याला परत द्यायचे. कधी परत द्यायचे? त्यांच्या म्हातारपणी. म्हणजे ज्या वेळेला आई वडील म्हातारे होतील त्यांना आपल्याकडनं त्यांना प्रेमाची, दोन चांगल्या शब्दांची त्यांना इच्छा असते. तर कवी म्हणतायत किंवा त्या वाक्यामध्ये असं म्हणलंय की आपल्या आई वडिलांकडनं आपण जे प्रेमाचं कर्ज आपल्या लहानपणी घेतलेले ते त्यांच्या म्हातार वयात, त्यांच्या उतार वयात आपल्याला आपण त्यांना काय करावं ते पुन्हा परत द्यावं, अशी एक प्रामाणिक मागणी ही प्रत्येक आई वडिलांची असते. त्यांना आपल्याकडनं पैसा नकोय, आपल्याकडनं प्रॉपर्टी नकोय, काही नको, उलट ते सगळं आपल्याला देऊन जातात. आपल्याकडनं घेत नाही, आपल्याला देऊन जातात. हा फक्त आपल्याकडनं त्यांना काय पाहिजे तर चार प्रेमाचे शब्द आणि प्रेम पाहिजे. तर निबंधामध्ये, लेटरमध्ये, एक्सपान्शन ऑफ आयडिया, स्टोरीज मध्ये हे वाक्य तुम्ही चांगल्या इफेक्टिव्ह पद्धतीने लिहू शकता, जेणेकरून मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकेल. लोन या शब्दाचा अर्थ मी सांगितला. लोन म्हणजे काय? कर्ज. एखाद्या माणसाकडनं जर आपण एखादं कर्ज घेतलं असेल तर त्याला आपल्याला काही कालांतराने, ठरलेल्या कालांतरानंतर आपल्याला काय करावं लागतं, त्याला परत द्यावं लागतं, परत द्यावंच लागतं. म्हणून तो म्हणतोय, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाइट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं की इथं विलेज आहे, इथे सिटी आहे. रोज सकाळी लोक कामाला जातात, संध्याकाळी कामावरनं परत येतात. कवीची इच्छा काय? दोन्ही बाजूला मूनलाइटच्या बिया पेरायच्या, जेणेकरून आज नाही तर काही कालांतराने काय ना या मूनलाइट मोठे होतील. जसं आपण पाहिलं शेतामध्ये कधी बिया पेरले काय होतं. आणि नंतर हा जो काय अंतर आहे, समजा याला 1 तास लागत असेल तर तो अर्ध्या तासात कव्हर व्हावा, 2 तास लागत असेल तर अर्ध्या तासात 1 तासात कव्हर व्हावा. जेणेकरून कवीला असं वाटतं की त्याचे वडील आणि गावातल्या बऱ्याचशा त्याच्यासारख्या, कवी एकमेव नाही ना गावामध्ये, किंवा फक्त त्याचेच वडील शहरात जातात असं आहे का? नाही. गावाकडची बरीच लोक सकाळी त्यांच्या बरोबर जात असतील किंवा त्यांच्या नंतर किंवा त्यांच्या आधी जात असतील. तर सगळ्याच पालकांबद्दल त्याची ती कंप्लेंट आहे किंवा प्रत्येक लहान मुलाकडनं त्या मूनलाइट चंद्राकडे ती विनवणी करतोय की मला काय करायचंय, या बिया पेरायच्या, जेणेकरून माझे वडील संध्याकाळी काय करतील, लवकर परत येतील. मग कवी म्हणतात की मी बिया पेरेन आणि या बिया पेरल्यामुळे काय होईल तर लवकर माझे वडील घरी परत येतील. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. आता म्हणतात की माझे वडील जर लवकर घरी आले, शहरातनं जर गावाकडे लवकर आले तर मला त्यांच्यावर जेवता येईल, मला त्यांच्यावर गप्पा मारता येईल, मला त्यांच्यावर मस्ती करता येईल, त्यांच्याकडनं काही छान छान मला गोष्टी ऐकता येतील. फेरी टेल. नॉर्मली आपण या फेरी टेल्स वगैरे पर्यंतच्या गोष्टी वगैरे आजी आजोबांकडनं आपण ऐकत असतो. टेल हा शब्द जो आहे ना, फेरी टेल, टेल या शब्दाचा अर्थ होतो गोष्टी, कथा. याचं वर्ब आहे टेल. याचं वर्ब काय? टेल. टेलचं नाउन आहे टेल. टेलचं नाउन काय? टेल. फेरी टेल. फेरी म्हणजे परी,
म्हणजे थोडक्यात काही काल्पनिक असतील, काही सत्यकथा असतील, काही दंतकथा असतील, या सगळ्या मला ऐकायचं. कोणाकडनं? माझ्या वडिलांकडनं. फक्त मला नाही, माझ्या गावामध्ये जेवढी मुलं आहेत या सगळ्या मुलांना त्यांच्या वडिलांकडनं हे सगळं ऐकायचंय. तर जर तुम्हाला ह्या बिया दिल्या तर हे लवकर घरी येतील, आणि लवकर घरी आल्यामुळं आम्हाला काय करता येईल, आमच्या वडिलांबरोबर थोडा वेळ घालवता येईल, त्यांच्यावर खेळता येईल, जेवता येईल, बसता येईल, गप्पा मारता येईल, आमचे विचार मांडता येतील, त्यांचे विचार ऐकता येतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला त्यांच्याकडनं काय करता येईल, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकता येतील. आमचे वडील काय करतील, आम्हाला छान छान गोष्टी ऐकवतील आम्हाला, आणि या सगळ्या छान छान गोष्टी आम्ही काय करू, आमच्या वडिलांकडनं ऐकून घेऊ, आम्ही त्यांच्याकडनं ऐकू, आणि त्याचा आनंद आम्ही लुटू शकतो. तो जो एक जीवनाचा आनंद आहे, वडिलांबरोबर वेळ घालवण्याचा, तो आनंद आम्हाला काय करता येईल, आम्हाला घेता येईल. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. काय कर चंद्रा, मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट दे, मला एक बास्केट दे फुल ऑफ मूनलाइट. एक दे, दोन दे, आपण सुरुवातीलाच पाहिलं, लिमिट नाही, त्याची भूकच भरत नाहीये, कारण रस्ता जास्त मोठा आहे. त्याला वाटतं जेवढं जास्त मिळतील तेवढं जास्त प्रकाशित करता येईल, तेवढं जास्त त्याचा उपयोग करता येईल. आणि म्हणून तो म्हणतो की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आणि तो म्हणतो की मला काय करायचंय, रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या बिया पेरायच्या, आणि मला आमचा जो रस्ता आहे गावाकडून शहरापर्यंत आणि शहरापासून आमच्या गावापर्यंत, हा रस्ता मला काय करायचा आहे, प्रकाशित करायचा आहे. आणि हा जर रस्ता प्रकाशित झाला तर आमच्या सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील, आणि आम्हाला आनंदाने आमच्या वडिलांबरोबर वेळ घालवता येईल. कविता अतिशय सुंदर आहे, मला असं वाटतं तुम्हाला कळली असेल. एकदा आपण पुन्हा पूर्ण कविता वाचून घेऊयात, आणि काही अवघड शब्द आपल्याकडनं राहिले का आपण ते समजून घेऊयात. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून गिव्ह मी अ मूनलाइट, basket full or 2 baskets full with seeds of moonlight from the city to my village on the sides of the path. path चा अर्थ होतो रस्ता. path म्हणजे काय, रस्ता. I want to so many, पण तुम्हाला भरपूर बिया पेरायच्या, एक दोन नाही, भरपूर बिया पेरायच्या. small small moons of light, the whole village goes to the city. आता या ठिकाणी लक्षात आलं तुम्हाला, द होल विलेज गोज टू द सिटी म्हणजे प्रत्येक गाव शहराकडे जातं. गाव नाही जात शहराकडे, गावातली लोक शहराकडे जातात. म्हणजे आमच्या गावातली लोक ही काय करतात, शहराकडे जातात रोज सकाळी. म्हणताना काय होतं, अख्खं गाव गेले, तुला काय गावाची पंचायत, म्हणजे तुला काय कोणाची पंचायत असं म्हण आहे मराठीमध्ये. म्हणताना काय, हा तुला काय गावाची पंचायत लई. गावाची पंचायत म्हणजे सगळ्यांची पंचायत. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, F-A-R, far. हा एक शब्द बघा, फार. फारचा अर्थ होतो लांब, खूप लांब, म्हणजे जवळ नाहीये, शहराच्या जवळ नाहीये. आमच्या शहर गावापासून शहर काय भरपूर लांब आहे. फार. द रूट इज टफ. टफ म्हणजे अवघड. आता रस्ता अवघड कसा असतो तर मग अशी विचार केल्यासारखं खड्डे, दगड, काटे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. Neither birds nor cat flies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on load. I want to light the dark route so that my father returns early. Early चा अर्थ काय होतो, लवकर. म्हणजे सध्या 8-9 वाजता येत असतील तर ते 7ला येतील, 8:30ला येतील, 8ला येतील, असं थोडस लवकर येतील.
I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on sides of the path. म्हणजे की मला काय करायचंय तर मला बिया पेरायच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला. काही शब्दांचे अर्थ इकडे दिलेले आहेत, ऍक्च्युली जास्त शब्दांचे अर्थ नाही, फक्त प्लाय एका शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे व्होकॅब्युलरी मध्ये, ग्लोसरी मध्ये, बाकी शब्दांचे अर्थ दिलेले नाही. पण तुम्हाला जर कुठली शंका असेल तर तुम्ही मला, माझा नंबर सुद्धा या ठिकाणी देतो, तुम्हाला जर कुठली शंका असेल या कवितेच्या भाषांतरामध्ये किंवा मी जे सांगितलं त्याच्यामध्ये, तर तुम्ही मला व्यक्तिगत पद्धतीने फोन करून तुमच्या शंकेचं निरसन हे करू शकता. तुम्हाला मी त्या ओळीचा किंवा त्या वाक्याचा अर्थ किंवा शब्दाचा अर्थ किंवा ती रचना काय असेल तुमच्या शंका त्या मी या नंबरवरती जर तुम्ही मला कॉल केला किंवा मेसेज केला तर मी सोडवू शकेन. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.